नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष या सत्रात खूप स्वागत करते. आपण ऐकत आहोत 30 नोव्हेंबरचे विशेष. आजच्या दिवशी 2000 साली 5 अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखी घेऊन एंडेव्हर या अंतराळ यानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले होते. 30 नोव्हेंबर 1996 रोजी ख्यातनाम साहित्यिक पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे. आजच्या दिवशी 1995 साली ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा झाली होती. 30 नोव्हेंबर 1966 मध्ये बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले होते. 30 नोव्हेंबर 1917 रोजी कलकत्ता येथे आचार्य जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. 30 नोव्हेंबर 1872 रोजी हॅमिल्टन क्रिसेंट ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामध्ये जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला. 30 नोव्हेंबर 1967 रोजी सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 नोव्हेंबर 2010 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1945 मध्ये पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म झाला होता. तसेच 1935 मध्ये लेखक आनंद यादव यांचा देखील जन्म झाला होता. नोव्हेंबर 1910 रोजी कविवर्य बोरकर उर्फ बाकी बाब यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 जुलै 1984 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 1834 रोजी दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 24 जानेवारी 1965 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1858 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन करणारे जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 नोव्हेंबर 1937 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 1835 रोजी विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1910 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 1761 रोजी हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म झाला. त्यांनी ऑस्मियम व इरिडियम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट असे नाव दिले आहे. त्यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1815 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 1602 रोजी वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 मे 1686 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 2012 रोजी भारताचे 12वे पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 1967 रोजी जन्मणारे राजीव दीक्षित यांचा 30 नोव्हेंबरलाच 2010 साली मृत्यू झाला. 30 नोव्हेंबर 1995 रोजी साहित्यिक, लघुकथा, लोककथा, बालवाङ्मय, चरित्र, अनुवाद, विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक वामनराव कृष्णाजी तथा वाकृत चोरघडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 जुलै 1914 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1970 रोजी जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर नीना रिकी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1883 रोजी झाला होता. 30 नोव्हेंबर 1900 रोजी आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1854 रोजी झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचे दिनविशेष तुम्हाला कसे वाटले हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. पुन्हा भेटूया पुढील सत्रासोबत. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.